जर जहाजाला छिद्र पडलं आणि त्यामध्ये पाणी भरून जहाज बुडायला लागलं तर सगळ्यात अगोदर त्या जहाजातली उंदरं आहेत ना, ती उड्या मारून पटपट बाहेर पळून जातात. असंच अगदी पक्षांतर करणारे जे काही आमदार, खासदार, नगरसेवक, जेवढी काही पक्षांतर करणारी मंडळी आहेत, यांना उंदराची उपमा सगळ्यात अगोदर नितीन गडकरींनी दिली होती. भाजपामध्ये जे काही पक्षांतर करून बाहेरची मंडळी आली आहेत, त्यांनी म्हणजे ही मंडळी म्हणजे उंदीर अशा पद्धतीची जी उपमा आहे ती नितीन गडकरींची आहे. आता तीच गत, तीच अवस्था उंदरासारखी या एकनाथ शिंदेच्या गटाची होऊ शकते काय? जर उद्धव ठाकरे सांगतात त्या पद्धतीनं म्हणजे जर घडलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह आणि नाव शिवसेनेचं नाव, जर त्यावरचा अधिकार उद्धव ठाकरेंचा जर न्यायालयानं मान्य केला तर मग काय घडेल? अथवा ते जे धनुष्यबाण हे चिन्ह आहे की यांना दोघांनाही मिळालं नाही आणि ते जर गोठवलं गेलं तर एकनाथ शिंदेच्या गटाची अवस्था काय होईल? उद्धव ठाकरे तर म्हणतायत एक तर त्यावरचा आपला अधिकार मान्य होईल अथवा ते चिन्ह गोठवलं जाईल. आणि जर असं घडलं तर मग मात्र एकनाथ शिंदेच्या गटाची अवस्था ही त्या छिद्र पडलेल्या जहाजासारखी होऊ शकते. आणि सगळ्यात अगोदर मग काय होणार आहे? जी गर्दी झाली आहे ना, ती गर्दी कशा पद्धतीने पटपट उड्या मारून बाहेर जाऊ शकते. जर चिन्ह गोठवलं किंवा पक्ष जर उद्धव ठाकरेंकडे गेला तर लगेचच बहुतांशी लोक ही ती आमदार, खासदार ही भाजपामध्ये पटपट उड्या मारून जातील. आणि ज्यांना भाजपामध्ये स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकणार नाही याची जाणीव होईल ना, ते पुन्हा परत उद्धव ठाकरेच्या अथवा इतर पक्षांच्या दारामध्ये जाऊन आम्हाला घरात घेता का असा प्रयत्न करायला लागतील. म्हणजे मागच्याच वेळी आता जे काही खासदार उद्धव ठाकरेंचे फुटले त्यावेळी त्या खासदारांना भाजपामध्ये जायचं होतं, परंतु भाजपामध्ये न घेता त्यांना आम्हीच जे एकनाथ शिंदेच्या गटामध्ये पाठवलंय असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ जी काही आमदार, खासदार आहेत त्यांना भाजपमध्ये जायचं आहे, पण भाजपनं त्यांची सोय एकनाथ शिंदेच्या गटामध्ये केली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की भाजपचं घर छोटं पडायला लागलं म्हणून त्यांनी येणाऱ्या बाहेरच्या पाहुण्यांसाठी ते फार्म हाऊस बांधतात तसं हे एकनाथ शिंदे गटाचं फार्म हाऊस करून ठेवलंय. ज्यांची सोय त्यांच्याकडे होत नाही त्यांची सोय ते एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये करून टाकतात. आणि तसं भाजपमध्ये ज्यांना जागा मिळाली नाही त्या खासदारांनी आता मान्य केलं ना. आणि देवेंद्र फडणवीसांनी तसं माध्यमासमोर सांगितलंय की आम्हीच त्यांना सांगितलंय की तुम्ही एकनाथ शिंदेच्या गटामध्ये जा. मग आता खरंच जशी उंदरं जहाज बुडायला लागल्यानंतर पटपट उड्या मारून बाहेर जातात, तशीच अवस्था एकनाथ शिंदेच्या गटाची होऊ शकते का? की एक ते चिन्ह आणि पक्ष गेला की मग अर्धे त्या कमळामध्ये जातील आणि पुन्हा बाकीचे उरलेले मातोश्रीचे दरवाजे झिजवायला लागतील. आम्हाला उसरीवर तरी नक्की थोडीशी जागा द्या अशी उद्धव ठाकरेंची विनवणी करतील. असं घडू शकतं का?